क्या हुआ सुबह में, क्या घटना सुबह हुई? हम लोग स्कूल से आ रहे थे ना, तो हम लोग इधर खड़े होके बात कर रहे थे। बस सामने से बस आ गई, उसमें ड्राइवर भी नहीं था और हम लोग बस यहीं पे खड़े थे। ऐसे ही 2 मिनट खड़े हुए, तब तक गाड़ी आगे आगे हम लोग भागने लगे। आप क्या करने आए थे यहाँ पर? हम लोग स्कूल से छोड़ के आ रहे थे बच्चे लोग को। आपके हाथ में बच्चे आने? नहीं, कोई नहीं था। हम लोग छोड़ के आके हम लोग इधर 5 मिनट खड़े होके बात सिर्फ हुआ था। और बस में कोई ड्राइवर वगैरह कोई नहीं? नहीं था। किसी को कुछ लगा है, आपने देखा कुछ? नहीं, बस खाली हम लोग को लगा है बस। सकाळी 7:30च्या दरम्यान तक्षशिला विद्यालयाची सहल निघणार होती, त्यासाठी बस आली होती. तर ती बस महात्मा फुलेच्या कॉलनीमध्ये येऊन थांबली. तर त्या ड्रायव्हर उतरून त्यांनी वरती वायर चेक करण्यासाठी उतरला, पण त्यांनी गाडीला हँडब्रेक नव्हता लावला. ती गाडी तशीच गाडी गणगळत खाली आली. खाली आल्या आल्या त्यांनी गाडीला ठोकलं, या गाडीला ठोकलं, पुढे रिक्षाला ठोकलं. काही 2 महिला इथं उभ्या होत्या, त्यांचा चिरडण्याचा प्रयत्न झाला, पण ते बचावले गेले. त्यांनी लक्ष दिलं नाही आणि सरळ सलूनच्या दुकानात ठोकून MSCचा जो पोल आहे तो अख्खाच्या अख्खा उघडून समोरच्या घराला धडकली. जर MSCचा पोल नसता तर सरळ ती घरात घुसली असती आणि त्याच घरामध्ये काही लेकरं झोपले होते. सकाळची वेळ होती, पाण्याचा टाईम झाला होता, खूप मोठी दुर्घटना घडली असती. पण या ड्रायव्हरच्या हलगर्जीपणीमुळे ही सगळी गोष्ट घडलेली आहे आणि या सगळ्यांचं नुकसान झालेलं आहे. या नुकसानीचा भरपाई या ड्रायव्हरनी द्यावा, मालकाने द्यावा आणि ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आणि आता बघू आता पुढे काय कारवाई होते आणि काय होतं ते. काय तुमची मागणी काय आता? आमची फक्त मागणी एवढीच आहे, ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांची नुकसान भरपाई त्या मालकाने द्यावी, एवढीच आमची मागणी आहे. या घटनेमध्ये कुणाला दुखापत झाली आहे का? या दुखापत म्हणजे ती लेडीज जी होती, बायका ज्या उभ्या होत्या रिक्षात घुसली, तर त्यावेळेस त्या रिक्षाला धडकली. तर रिक्षाच्या आतमध्ये असताना तिला हाताला थोडंसं मुक्का मार लागलेला आहे, तेवढंच. बाकी सकाळी शाळेचा टाईम असल्या कारणाने शाळेत भरली होती. जर शाळेच्या टायमावरती अशी घटना घडली असती तर बरेच लेकरं शाळेत जातात. इथं तक्षशिला विद्यालय आहे, गुरुनानक शाळा आहे, तर खूप मोठी दुर्घटना घडली असती. तर सदैव तशी झाली नाही, ही दुर्घटना अशीच झालेली आहे. साहेब चंदन शिव उल्हासनगर शहराध्यक्ष ह्युमन राईट्स आहे. आता जी घटना झालेली आहे ही बस तलरेजा ट्रॅव्हल्सची आहे, ठीक आहे. आता जी घटना झालेली आहे या घटनेमुळे परिसरातील 3 ते 4 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. तसंच MSCBच्या पोलला पण ही गाडी ठोकलेली आहे. मुळेच बघायला गेलं तर ही गाडी तक्षशिला विद्यालयाच्या सहलीसाठी जाणार होती. आत्ताच जर या गाडीचा असा प्रकार झालेला आहे, तर सहलीच्या दरम्यान जर असा प्रकार झाला असता तर कितीतरी पोरांचा जीव गेला असता. तर जीव गेला असता तर याचा जबाबदार कोण आहे हे देखील तलरेजा ट्रॅव्हल्स यांनी उत्तर द्यावे. आणि आता जी काही हानिकारक झालेली आहे गाड्यांना याची भरपाई तलरेजा ट्रॅव्हल्स यांनी द्यावी, बस माझी हीच इच्छा आहे. कोणार्क, अपना शहर अपनी बातें।